देवळाली प्रवाराची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि तीन पॅनल इथं प्रामुख्याने लढत सुरू आहे आणि त्यामध्ये शिवसेना आज आघाडीवर आहे. त्याच्यानंतर भाजप आणि काँग्रेस आहे. तर एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सगळी रणधुमाळी इलेक्शनचं जे काय सभा कॉर्नर सभा असतील हे सगळं सुरू असताना भाजपचे जे माजी नगराध्यक्ष आहे त्यांनी काल थोडंसं वैयक्तिकरित्या टीका केली आणि त्याच गोष्टीवर त्यांचे काही हे होतं की आम्ही 22-0चा पॅनल लावला वगैरे. त्याच्यात खूप मोठं काही काम केलेलं नाही आहे. तुमचे भाऊ आहेत ते आमदार होते, तुम्ही नगराध्यक्ष होते आणि आम्ही एका महिन्यात 15 दिवसात पॅनल करून जवळजवळ पूर्ण पॅनल लावला. एक जागा खाली राहिली, परंतु त्याचं एवढं मोठं काहीतरी भांडवल करण्यासारखं तुम्ही 22 पॅनल पूर्ण लावला म्हणून सगळे निवडणूक जिंकले हा ज्या आविर्भाव त्यांचा सुरू आहे तो एकदम हास्यास्पद आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक हे केलं की काही उमेदवार आम्हाला संपर्कात होते 5-6 जण. तर मी सांगू इच्छितो आमचा कुठलाही उमेदवार हा कुणाच्याही संपर्कात नव्हता. आम्ही तो सांगतो की डांबून ठेवलं. ते डांबून ठेवायला काय ते काही कोंबड्या बिंबड्या नाही आहेत, ते उमेदवार आहेत, सक्षम आहेत, सुशिक्षित लोक आहेत, ते काय डांबून ठेवण्यासारखे नाही. आणि राहिला विषय तुमच्या संपर्कात होते तर तुमचा एकही उमेदवार आमच्या संपर्कात नव्हता, परंतु तुमचे काही दलाल होते ते आमच्या उमेदवारांना ऑफर देत होते, पैशाच्या ऑफर देत होते. परंतु आमचे उमेदवार गरीब जरी असले पैशानी परंतु त्यांना आत्मसन्मान आहे. आमचा एकही उमेदवार तुमच्या गळाला लागला नाही. त्याच्यानंतर ते पुन्हा काल बोलले की तुमचे बोर्ड पडले. तर जे इथे एक देवळाली प्रवारातून एक सैन्य अधिकारी एक मुलगा झाला, त्याचा बोर्ड लावलेला होता आणि त्याच्या शेजारी आमचा शिवसेनेचा बोर्ड होता. तर त्या आमचा शिवसेनेचा बोर्ड काढला असताना त्याचं मला एवढं दुःख नव्हतं, पण एखादा आपल्या सैन्य दलात जातो, देवळाली प्रवाराला, गावाला, देशाला त्याचा अभिमान असतो त्या मुलाचा, त्याचा बोर्ड काढून त्या जागेवर तुम्ही भाजपचा बोर्ड लावला. म्हणजे हे किती तुमचं विचाराची काय पातळी हे याच्यावरून देवळाली प्रवाराला दिसते. आणि तुम्ही सांगितलं की बोर्डचे पैसे द्या, बोर्ड नीट लावले नाही म्हणून पडतायत. तर आमचा पॅनल हा शेतकरी सर्व पुत्रांचा आहे. मी एक शेतकरी पुत्र आहे, सामान्य लोक, छोटे व्यावसायिक आहेत, सगळ्यांनी मिळून सुशिक्षित लोकांनी केलेला पॅनल आहे. ठीक आहे, आमच्याकडे पैसे कमी असतील, परंतु याच्या आधी कुठल्या ज्या कंपनी लोकांनी बोर्ड आमचे लावले कुठल्याही एका सिंगल 1 रुपया आमचा बोर्डचा राहिलेला नाहीये. परंतु तुम्हाला मी आठवण करू इच्छितो की तुम्ही जी टुर्नामेंट भरवली होती त्या टुर्नामेंटच्या बोर्डचे, मंडपाचे ते काही पैसे राहिलेत ना ते तुम्ही देऊन टाका. त्याच्यानंतर तुम्ही एक पर्सनल गेले माझ्यावर की एक 4.5 फुटी आणि ढेरपाट्या वगैरे. तर हे एकदमच बालिशपणाचं विधान झालं. तसं पाहिलं तर निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या प्रभागामध्ये सभा घेत होत्या तिथल्या विकासावर तुम्ही बोलायला पाहिजे होतं, नागरिकांच्या समस्यावर बोलायला पाहिजे होतं. ते सोडून तुम्ही की माझी उंची काढली. माझी उंची 5.5 फूट आहे. आपण मित्र होतो, खूप वर्ष बरोबर होतो. तुम्हाला सिव्हिल इंजिनियर असून 4.5 फुटातला फरक समजला नाही का? म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला ते मध्ये जे गाळा मारायची सवय झाली आहे ना, ते उंचीत सुद्धा तुम्ही थोडासा 1 फुटाचा असेल, नाही तर मी टेप देतो, मोजायला तरी या तुम्ही आणि मोजून घ्या माझी उंची किती आहे. आणि उंचीजवळ काही नसतं, बुद्धीचा विकास झालेला पाहिजे. तुमची उंची छोटी आहे, मोठी आहे, 7 फुटाची 6 फुटावर त्याच्या बुद्धीचा विकास नसतो. त्याच्यामुळे थोडंसं उंची वगैरे राहिला. माझा शरीराचा विषय तर काय होतं, मी 2 टाइम घरी जेवतो, नाश्ता करतो, घरी जेवतो. घरचं जेवल्यामुळे माझी तब्येत एकदम चांगली सुदृढ आहे. त्याच्यामुळं असं काय माझं काय तब्येतीचं काय तुम्ही जास्त काळजी करू नका. परंतु तुम्हाला ते काय डबे खायची सवय इकडचे तिकडचे, मग रोज डब्यावर असल्यामुळे तुमची काय तब्येत होत नाही. डबे खातायत, पालिका खाताय, सोसायटी खाताय, अजून बरंच काय माझ्याकडे बोलण्यासाठी. पण ठेवू आपण आता पुढच्यासाठी काही पण ठेवावं लागेल. काय काय खाताय तर तुम्ही सांगा की ते खाऊन सुद्धा तुम्ही जे एवढं सडपातळ आहे किंवा तुम्हाला जी कडकी भरली आहे ना, तर ती कडकी ही म्हणजे एवढं खाऊन सुद्धा तुम्ही सुधारत नाही. याचा अर्थ विचार करा अजून काय पाहिजे तुम्हाला. 5 वर्ष नगर परिषद खाल्ली, 200-200 कोटी रुपयाचे कामं झाले तरी पोट भरत नाही, विकास केला नाही आणि तुम्ही परत अजूनही म्हणता की सत्ता मलाच द्या. तर हे एकदम हास्यास्पद गोष्ट आहे देवळालीच्या दृष्टीने. त्याच्यानंतर तुम्ही आणि मला पर्सनल तुमच्यावर काय टीका करायची नाही, नाही तर मला पण तुमच्या शरीराविषयी पण बरंच काय माहिती आहे की कुणाला काय काय कसे कसे आजार झालेत, पण मला तुमच्या पर्सनल गोष्टींवर बोलायचं नाही. त्याच्यानंतर तुम्ही शिंदे साहेबांचा तू कोण शब्द देणारा आणि शिंदे साहेबांनी कशी जबाबदारी दिली. तर मी एक शिवसैनिक आहे. शिंदे साहेबांना माझे विचार सांगितले, बोलणं सांगितलं, त्यांना माझ्यावर विश्वास आला, जबाबदारी दिली आणि मी समर्थपणे ती जबाबदारी पार पाडतो. हे पूर्ण शिंदे साहेब असेल, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, नागरिक असतील, हे सगळं बघतायत ते.
त्याच्यामुळं मला शिंदे साहेब तुझ्याकडे कोणतं पद आहे? अरे बाबा, पदच लागतं असं काही नाही. काम करण्यासाठी एक शिवसैनिक पण खूप मोठं काम करू शकतो. आणि तू सांगितलं की शिंदे साहेब मदत करतात, खूप पाठिंबा देतात म्हणून तू पळत उड्या मारत तिकडे गेला. अरे हो, ते मागं उभा राहतात म्हणून तिथं गेलो. 32 वर्ष आमच्या वडिलांनी तुमच्या इथं घातले, मी घातले, जसं कळायला लागलं 5-10 वर्ष तुझे बरेच इलेक्शन केले. मला तू एक सांग की तुमचा काय सपोर्ट आहे? तुमच्यापेक्षा शिंदे साहेब खूप पटीने बरे. तुम्ही नाव घेण्याची पण तुझी ती लेवल नाही आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीवर तू शिंदे साहेबांच्या गोष्टीवर बोलू नको. आणि राहिला विषय, मी माझं काम जबाबदारीने माझ्या पक्षाचं पार पाडत आहे. मला तुम्ही एक सांगा, तुझ्याकडं कोणतं पद आहे? भाजपचं कोणतं पद आहे? भाजपचं तुझ्याकडे जे जिल्ह्याचं पद होतं त्याच्यावरून तुला काढल्यानंतर तुला साधं पक्षाने एक पद दिलं नाही. तू कुठं भाजपच्या शाखा उघडल्या? देवळाली प्रवरात भाजपचे कुठं कार्यक्रम घेतले? आम्हाला दाखव ना. आम्हाला सगळे सत्यजित कदम फाउंडेशन म्हणजे तिथं तुला पक्ष वाढायला का नाही? अरे तू पक्षाच्या विरोधात किती कामं केलेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत. लोकसभेला भाजपचा उमेदवार होता नगर जिल्ह्यामध्ये आणि शिवसेनेचा पण एक उमेदवार होता. तू शिवसेनेच्या उमेदवाराला किती त्रास दिलाय त्यात आम्ही होतो. दादा भुसेंच्या मागं तू कुठं कुठं फिरत होता? आमच्या नेत्यांच्या मागं तू कुठं कुठं फिरत होता? शिर्डीला कुठं भेटायला जात होता रोज? आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. राहिलं तिकडं सुजयदादांचा विषय, तू एक दिवस सुद्धा प्रचाराला सुजयदादांच्या आला नाही. तर भाजपचा उमेदवार असताना तर तू एक जबाबदार पदाधिकारी भाजपचा नेता समजतो स्वतःला, तर तू सुजयदादांच्या प्रचाराला का आला नाही? त्याच्यामुळं मला तुमच्याकडं पण कुठलं पद नाही आहे, माझ्याकडं पण नाही आहे. आपण दोघं सारखेच आहे. फक्त तुम्ही जे नगराध्यक्ष झाले, नगरसेवकाला तुम्ही आधी उभे राहिले, एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलांनी तुला तुमच्या घरच्या वार्डात पाडलेलं आहे. एक लक्षात ठेवा. आता पण पुन्हा तीच पुनरावृत्ती होणार. एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगाच तुझा पॅनल आणि तुम्हाला पाडणार आहे. त्याच्यामुळे कुणाला काही असं कमी समजू नका. मग तुम्ही परत ते पाडल्यानंतर पुण्याला गेले. आम्हालाच वाटलं चला आपला मित्र आहे, त्याला हे करू. आम्ही सगळे बरोबर आलो. बरोबर येऊन तुला आम्ही नगराध्यक्ष केला. त्याच्यामध्ये माझा खूप मोठा त्याच्यात तुला सपोर्ट होता. माझ्यासारखे पण खूप जण होते, त्यांचा पण आम्ही सगळ्यांनी मिळून तुला नगराध्यक्ष केलं, संधी द्यायची ठरवली. राहिला पक्षाच्या विरोधात, तू म्हटलं की तुम्ही कामं केले सोसायटीला इकडे तिकडे. मी सोसायटीपर्यंत तुझ्या बरोबर होतो. त्याच्यानंतर लोकसभा आली, त्याच्यानंतर विधानसभा आली. तुझं काय झालंय? लोकसभेला तू इकडं पुण्याला इकडं तिकडं फिरला प्रचार करत. विधानसभेला तू काय केलं? विधानसभेला तू ठरवलं की याला पाठिंबा द्यायचा, परत तिकडून पाठिंबा. हे सगळं तू काय कशासाठी? बरं, तू देवा भाऊचा लाडका आहे असं काल बोलला. अरे तुला विधानसभेचं तिकीट दिलं असतं ना, राहुरीचं. अरे देवा भाऊ खूप हुशार नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना माहिती आहे तुझी कॅपॅसिटी काय आहे. तू स्वतःला खूप मोठा नेता, देवा लाडका बिडका गावातल्या लोकांना सांगू नको. जर असतं तर तुला तिकीट नक्कीच दिलं असतं देवाभाऊंनी. मला एक सांगा, तुम्हाला एक आठवतं की एक सोसायटीचं निवडणूक होती, आदरणीय भाऊंनी पॅनल लावलेला होता आणि माझे वडील त्या पॅनलमध्ये उभे होते आणि तुला तेव्हा भाऊ काही विचारत नव्हते. तेव्हा तू पुण्याहून येऊन रात्री इथं सभा घेऊन भाऊंचा पॅनल उमेदवार पाडण्यासाठी सभा घेत होता. मग त्याच्यानंतर मी तुला विचारलं अरे असं का केलं? त्याच्यानंतरच मी शिवसेनेत गेलो होतो, आठवतं का? मग तू मला वाटलं की नाही, मला माझं अस्तित्व दाखवायचं होतं. अरे वडिलांना अस्तित्व दाखवायची वेळ येते. आधी किती तू उद्योग केलेत का तुझ्या वडिलांचा विश्वास नाही, भाऊंचा विश्वास नाही? आणि तू जे काही हे वागतो हे भाऊंना सुद्धा मान्य नसावं असं मला वाटतं. मला असं वाटतं तू स्वभाव बदलून घ्यावा, म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले. तुला 1 वर्षापासून नगरसेवक सोडत जायला लागले. शेवटी मी गेलो असेल 1 वर्षात. तुला शेवटच्या क्षणापर्यंत तुझं वागणं बदलशील. आज वयस्कर लोक येतात, तू कसं वागतो त्यांच्याबरोबर? मी तुझ्याबरोबर वायानी आहे, तू माझं बॉडी शेमिंग करतो. तर कुणाचे बॉडी शेमिंगवर शरीर यष्टीवर जायचं नसतं. मला एक सांगा, तुला वय कळत नाही, मोठे कळत नाही, छोटे कळत नाही. हा देवळाली प्रवरा एक सुसंस्कृत गाव आहे. तू राजकारणाचं जे काय हे आहे ते बिघडवतोय तू. आता जर तसं बघितलं तर तुम्ही जर बघितलं तर देवळाली प्रवारामध्ये आता कैलासवासी अण्णासाहेब पाटील कदम असतील, गजाबापू मुसमाडे असतील, कैलासवासी आप्पाजी कदम असतील, गणपत नाना असतील, पंढरीनाथ नाना वाळुंज असतील, त्याच्यानंतर कोंडेराम भाऊ मुसमाडे, त्याच्यानंतर मुन्शीबेक इनामदार असतील, भीमराज ढूस असतील, कैवारी भीमराज ढूस, त्याच्यानंतर आमचे आजोबा विश्वनाथ दादा असतील, बाबूराव दादा असतील, जे आमदार आपले माजी आमदार चंद्रशेखर भाऊ असतील, तर तू सीताराम भाऊ असतील, आसाराम भाऊ किंवा शिवाजी काका माझे वडील असतील. हे सगळे सुसंस्कृत राजकारण चाललं. कधी अशा गोष्टीपर्यंत, पर्सनल गोष्टींपर्यंत तू गेलं नाही आणि तू वातावरण बिघडत आहेस. त्याच्यापेक्षा तुमचं काय, तुम्ही विकास कामं काय केले ते जनतेसमोर सांगा. आम्ही काय करणार आहोत हे आम्ही सांगू. आणि एक खेळीमेळीच्या याच्यात वातावरणात ही निवडणूक व्हावी ही माझी तरी इच्छा आहे. मी सुसंस्कृत परिवाराचा आहे म्हणून मी थोडंसं एक लिमिट
माइंडसेट ठेवूनच आज बोलतोय. त्याच्यामुळं माझ्या सर्व पक्षांना विनंती आहे, सगळं उमेदवारांना हे इलेक्शन थोडं 4-5 दिवसावर आलंय, खेळीमेळीच्या वातावरणात होऊ द्या. लोक आज जाऊन जनता ज्याला आशीर्वाद देईल, ज्याच्या मतपत्रात देतील, मतपेटीत ज्याच्या बटन दाबतील, तोच विजयी होणार आहे आणि तो आपण खिलाडी वृत्तीने स्वीकारावा आपल्याला लागणार आहे. त्याच्यामुळं मी विनंती करतो सगळ्या पक्षांना आणि खास करून माजी नगराध्यक्ष त्यांना की तुम्ही थोडंसं विचारपूर्वक आपला जे असेल तो प्रचार करा, कोणाच्या पर्सनल गोष्टींवर जाऊ नका.